नमस्कार मित्रांनो, मी सुशांत जाधव जे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज आहेत आपल्या लालबागमध्ये बऱ्याचशा गणपतींचे आगमन सोहळे. तर आपण हे आगमन सोहळे बघायला जाणार आहोत. तर मित्रांनो, त्यातल्या त्यात आपण सुद्धा एका म्युझिकल पार्टी सोबत जाणार आहोत. जर तिथे गेलो तर तोही व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू आहोत आणि तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर त्याला नक्की लाईक, कॉमेंट, शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल. मित्रांनो, आता आपण आहोत लालबागच्या सिग्नलला आणि मला पहिलाच गणपती दिसलाय तो म्हणजे मुंबईचा सम्राट. हा गणपती चिंचपोकळीच्या ब्रिजच्या दिशेने जातानाच मला दिसला आपला कोल्हापूरचा चिंतामणी, जो की आपल्या चिंचपोकळीच्या चिंतामणीची गेल्या वर्षीची हुबेहूब प्रतिकृतीच होती. मूर्ती घडवली प्रसिद्ध मूर्तिकार श्री उदय खातू यांनी. महागणपतीच्या आगमनाकरता इथे सुंदर रांगोळी साकारलेली होती. ती पाहून मी पुढे गेलो. त्यावेळेला लालबागमध्ये प्रचंड गर्दी होती आणि या गर्दीत आपल्याला आपला फॉलोअर्स सुद्धा मिळाला, जो नाशिकचा होता. मग मी पुढे आलो आणि मला तिथे एक आगमन सोहळा पाहायला मिळाला, तो म्हणजे सर्वोत्कृष्टचा सुखकर्त्याचा. तर मी आता आगमनामधून आलोय गणेश टॉकीजला विचारे वडापाव सेंटरला. तुम्हाला दाखवू शकतो विचारे वडापाव, इकडे बघू शकता तुम्ही. आणि आपल्या इकडला चिंचपोकळीतला फेमस असा हा वडापाव आहे. गाडीवरती गरमागरम वडे तयार होत होते आणि एकीकडे विचारांचे जावई आज ही गाडी सांभाळत होते व त्यांना मदत करण्यासाठी ते इथे आलेले होते. त्याचबरोबर प्रदीप इथे मस्तपैकी गरमागरम वडे तळतोय. तर आहे प्रदीप, जो उत्तम वडे बनवतो, सर्वच चांगलं बनवतो. आणि एकदा तुम्ही इथं आलात तर जरूर इथला वडापाव तुम्ही खाऊ शकता. पूर्ण फॅमिली विचारे कंपनी. तर मित्रांनो, पुन्हा एकदा आपण आगमन सोहळ्यामध्ये आलो आणि हा आगमन सोहळा म्हणजे काळाचौकीच्या महागणपतीचा. पारंपरिक ढोल ताशाच्या ठेक्यावरती ध्वज लहरत होते आणि तेवढ्यातच फटाक्यांची आतिषबाजी झाली. लक्ष्मीच्या रूपातली ही सुंदर अशी महागणपतीची मूर्तिकार सिद्धेश दिगोळे यांनी घडवलेली आहे. अतिशय सुंदर अशी ही ह्या वर्षीची लक्ष्मी रूपी महागणपतीची मूर्ती.
मित्रांनो, महागणपतीच्या आगमनामध्ये मला माझे मित्र अमित शेट्टे भेटले. त्यांची ओळख तुम्हाला मी पुढे व्हिडिओत करून देणारच आहे. तर त्यांच्याबरोबर आता आपण चाललेलो आहोत ते म्हणजे फोर्टच्या राजाचे आगमन सोहळ्यासाठी मुंबई फोर्ट इकडे. तर मित्रांनो, महागणपतीचं आगमन झाल्यानंतर आता आपण येऊन पोहोचलो ते म्हणजे फोर्टला. मित्रांनो, आज फोर्टच्या राजाचं आगमन आहे आणि आपण ते बघणार आहोत. त्याचबरोबर स्वामी समर्थ म्युझिकल ग्रुप सुद्धा इथे आहे, तर त्यांचाही आपण बँजो ऐकणार. आणि माझ्यासोबत अमित सुद्धा आहे. आणि काय म्हणशील, आज आपण फोर्टच्या आगमनाला आलोय? फार उत्सुक आहे, पण अजून आलेला नाहीये. ऑलमोस्ट वाजले आहेत आता 8:15. फोर्टमधील सगळे नागरिक ही फोर्टच्या राजाची आतुरतेने वाट पाहत होते. तेवढ्यातच आपली भेट झाली महेंद्र दादा यांच्याशी. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. जय भीम, जय महाराष्ट्र. नमस्कार, श्री स्वामी समर्थ म्युझिकल ग्रुप. आज आम्ही फोर्टच्या राजाचं आम्ही आगमन वाजवण्यासाठी आलेलो आहे. तर माझे सगळे कलाकार म्हणून आपले रोहन आहेत, आदिल येडुळकर आहेत, विवेकांत जाधव आहेत, राजू गोलंदाज आहेत, राजेश गांगुर्डे आहेत. हे आमचे कासरवाडीचे एकदम म्हणजे आमच्यामध्ये लय सहकार्य करतात. आमचे दिनेश कासरवाडीचे आपले चांगले ढोल वाजवतात, एकदम तगडे वाजवतात. तसं आमचा हा पांड्या, हा आमचा नामचीन आर्टिस्ट आहे. हॉटेल लाईन करतो, सगळ्या गोष्टी करतो, सगळ्या गोष्टी वापस. आम्हाला भाचा सुमित मोहिते, आपला अमित भाई हे बेस मास्टर आहेत. ललित बंजारा ते पण बेस मास्टर. आपले रमेश भालेराव आहेत, पिंट्या आहेत. वापस आमचा तिकडे बसलेले आहेत दोघे तिघे आमचे कोण? श्रीकांत उनवणे. आणि आपला फोर्टच्या राजासाठी आनंद लुटायसाठी या दादांनो. आणि सगळ्यांनी नाही काय लाईव्ह करा माझ्या मित्रा सगळ्यांनी. तर मित्रांनो, आगमन म्हणजेच गणपती अजून आला नाही तोपर्यंत म्हटलं माझ्याबरोबर सुमित आहे इकडे. आणि आम्ही आता आलो आहोत ते म्हणजे मुंबईतलं ऐतिहासिक असं महानगरपालिकेचं ऑफिस. आणि 15 ऑगस्ट निमित्त जी लाइटिंग केली आहे ती बघायला आता आपण आलो आणि तुम्हाला सुद्धा दाखवू. चला. तर मित्रांनो, 9:15 वाजता फोर्टच्या राजाची मिरवणूक ही फोर्टमध्ये दाखल झाली आणि ही सुंदर गणेश मूर्ती आपल्याला पाहायला मिळाली. मूर्तिकार निखिल खातू यांनी सुंदर मूर्ती घडवली आहे. दादर 28 यांनी सुंदर वादन केलं. त्यानंतर आता श्री स्वामी समर्थ म्युझिकल ग्रुपचं वादन आपण ऐकूया.
आगमन तर संपलेले आहे आणि पोटचा राजा आपल्या मंडपाच्या दिशेने सुद्धा गेलाय. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला नक्की लाईक करून शेअर करा. भेटूया आपण एका नवीन व्हिडिओ.